सो आपल्याला काही हल्ली पाहिजे असेल तर आपण गुगलवर जातो आणि शोधतो. अशा वेळी तुम्ही ऍज अ बिझनेस पर्सन म्हणून जर विचार केला तर असं सगळे लोक जर गुगलवर शोधत असतील तर आपला बिझनेस त्याच्यावर असला पाहिजे. आणि हे डिजिटल मार्केटिंग मध्ये ज्या थ्रू करतो आपण त्याला आपण म्हणतो SEO, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. वाटायला फार टेक्निकल शब्द वाटतो पण आपण त्याला सोप्या भाषेत समजू. दोन भागात डिवाइड करू, सर्च इंजिन आणि ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा पुरेपूर फायदा करून घेणे, म्हणजे निचोड आपण ज्याला म्हणतो किंवा उसाचा बेस्ट एक्झाम्पल, एखाद्या गोष्टीचा पुरेपूर वापर करून घेणे त्याला म्हणतात ऑप्टिमायझेशन. आणि सर्च इंजिन म्हणजे काय? एखादा असा प्रोग्राम किंवा एखादा असं सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये आपण सर्च करतो, माहिती घेतो, शोध घेतो आणि त्याच्यातून आपल्याला माहिती मिळते. सो पॉप्युलर सर्च इंजिन कुठले? गुगल, याहू, MSN, बिंग, हे सगळे पॉप्युलर सर्च इंजिन आहेत. सो सर्च इंजिनचा पुरेपूर फायदा करून घेणे, आपली वेबसाईट जास्तीत जास्त वरती रँकिंगला आणण्यासाठी याला म्हणतात SEO. मग SEO केलं, रँकिंगला आलो, फायदा काय? तर जेवढी वर दिसेल वेबसाईट तेवढे क्लिक होण्याचे चान्सेस जास्त. म्हणजे 100 लोकांना वेबसाईट दिसली, 10 लोक क्लिक करतील, 10 लोकांनी क्लिक केलं, 5 लोक खरेदी करतील. सो ह्या लॉजिकनी जास्तीत जास्त व्हिजिबिलिटी वाढली की तुमचा प्रॉडक्ट किंवा रेव्हेन्यू वाढायचा चान्स असतो. सो दिस इज सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मग याला टेक्निकल भाषेमध्ये डेफिनेशन म्हणून बघायचं झालं तर एसईओची डेफिनेशन काय? की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे अशी एक प्रोसेस किंवा असा एक सेट ऑफ रूल्स. सेट ऑफ रूल्स म्हणजे काय? नियमावली आपण ज्याला मराठीत म्हणतो. असे सर्च इंजिनने बरेच नियम घालून दिलेत. ते नियम आपण पाळले की आपलं रँकिंग जास्तीत जास्त वर येण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. सो मग आपण थोडंसं सर्च इंजिनच्या हिस्ट्री बद्दल बघू की सर्च इंजिन कधी चालू झाले. साधारण 90च्या आधी सर्च इंजिन नावाचा प्रकार सुरू झाला. त्यावेळी ते इतके ऍडव्हान्स नव्हते, तर त्यावेळी अल्टाविस्टा नावाचं एक सर्च इंजिन बऱ्यापैकी पॉप्युलर होतं. पण 95 साली येता येता याहू आलं आणि याहू त्यावेळीचं बऱ्यापैकी पॉप्युलर सर्च इंजिन म्हणलं. याहू नंतर MSN म्हणजे मायक्रोसॉफ्टचं सर्च इंजिन, ते 96 साली आलं आणि 96 साली बऱ्यापैकी लोक MSN वरती शिफ्ट झाले. पण जी क्रांती झाली ती म्हणजे 1998 साली, जेव्हा गुगल लॉन्च झालं सप्टेंबर 21. सो दिस इज द प्रिसाइज डेट की गुगल लॉन्च झाल्यावर गुगलनं 2-4 वर्षातच बऱ्यापैकी सर्च इंजिन मार्केट कॅप्चर केलं असं आपण म्हणू. अजूनही आज मी तिला अंदाजे भारतामध्ये 90% लोक गुगल वापरतात आणि जगभरात 70% गुगल वापरतात. जगभरात आकडा थोडासा कमी येण्याचं कारण काय? कारण काही बरेच वेगळे सर्च इंजिन पण आहेत जे जगभर वापरले जातात. जसं की रशियामध्ये यांडेक्स, YNDX चालतं. चायनामध्ये गुगल चालत नाही, सो चायनामध्ये बायडू नावाचं सर्च इंजिन वापरतात. काही ठिकाणी बिंग, MSN, डग नावाचं सर्च इंजिन आहे, ते वापरलं जातं. जगभरामध्ये 70-72% लोक अदर गुगल वापरतात आणि अदर सर्च इंजिन बाकीचे लोक वापरतात. भारतामध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त आहे. सो एकूण SEO समजण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा.